नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अद्भुत बुद्धीला धार लावणारा खेळ पाहणार आहोत, बुद्धिबळ। हा खेळ केवळ करमणूक नाही, तर बुद्धीचा खरा कस पाहणारा आहे। बुद्धिबळाचा इतिहास। बुद्धिबळाचा उगम भारतात झाला। सुमारे 1500 वर्षांपूर्वी चतुरंग नावाने हा खेळ खेळला जात होता। चतुरंग म्हणजे 4 प्रकारचं सैन्य: घोडा, हत्ती, उंट, पायदळ, प्यादा। पुढे हा खेळ पर्शियात शतरंज नावाने ओळखला जाऊ लागला। नंतर तो अरब जगतातून युरोपमध्ये पोहोचला आणि चेस या नावाने लोकप्रिय झाला। 15व्या शतकात युरोपमध्ये याचे आधुनिक नियम तयार झाले आणि आजच्या बुद्धिबळाचा जन्म झाला। खेळाचे नियम आणि मांडणी। बुद्धिबळाचा पट म्हणजे 8 बाय 8 चे 64 चौकोन असलेला पट। प्रत्येक खेळाडूकडे 16 पीसेस असतात: 1 राजा, 1 राणी, 2 हत्ती, 2 उंट, 2 घोडे, 8 प्यादे। खेळाचा उद्देश विरोधी राजाला शह आणि मात देणे असा आहे। राजा प्रत्येक बाजूला एक घर जाऊ शकतो आणि राणी कोणत्याही दिशेने कितीही घरे जाऊ शकते। घोडा एल आकारात चालतो आणि एकमेव पीस जो अडथळा उडवू शकतो। प्यादे फक्त पुढे चालतात। बुद्धिबळात काही खास चाली असतात: कासलिंग, राजा आणि हत्ती एकाच वेळी हलवणे; ऑनपासन, प्याद्यांची खास चाल; प्रमोशन, प्यादा शेवटच्या रांगेवर पोहोचल्यावर कुठल्याही महत्त्वाच्या पीसमध्ये रूपांतर करून सुरुवातीच्या काही खेळी म्हणजे ओपनिंग अत्यंत महत्त्वाच्या असतात, जसे की किंग्स गॅम्बट, क्वीन्स गॅम्बट, सिसिलियन डिफेन्स अशा काही या खेळातील महत्त्वाच्या चाली आहे। बुद्धिबळ खेळाचे प्रसिद्ध खेळाडू। भारतातून विश्वनाथन आनंद हे नाव अगदी जगभर गाजलेलं आहे। त्यांनी भारतात बुद्धिबळाची क्रांती घडवून आणली। आज मॅग्नस कार्लसन, हकारू नाकामुरा, डिंग लिरेन हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू अत्यंत प्रसिद्ध आहेत। बुद्धिबळ खेळाचे जीवनातील महत्त्व। बुद्धिबळ म्हणजे केवळ खेळ नव्हे, तर तो एक विचार आहे, जीवनशैली आहे। हा खेळ आपल्याला शिकवतो संयम, दूरदृष्टी, हार स्वीकारून पुढे जाणं, निर्णय घेण्याची कला। बुद्धिबळ म्हणजे तुमच्या विचारशक्तीची खरी कसोटी। समाप्ती। तर मंडळी, हा होता आपल्या बुद्धिबळ खेळाविषयी छोटासा प्रवास। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक विषयांसाठी सबस्क्राईब करा। आणि तोपर्यंत तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे कळवा। आपण लवकरच भेटूया नवीन विषयासह। धन्यवाद।